नमस्कार मित्रांनो, सर्वांचं प्रथमतः मनापासून स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती, अर्थात ज्याचं नाव आहे प्राध्यापक अक्षय साळवे। मित्रांनो, नववर्षाच्या प्रथमतः आपणा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज आपण प्रभावी निवेदन कसं करायचं, प्रभावी निवेदक कसं व्हायचं या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत। मित्रांनो, जर तुम्हाला वाटतं की आपण प्रभावी निवेदक झालं पाहिजे, प्रभावी सूत्रसंचालक झालं पाहिजे, तर काही गोष्टी आपल्याकडं असणं गरजेचं आहे। मित्रांनो, जर तुम्हाला वाटतंय की आपण प्रभावी निवेदक झालं पाहिजे, प्रभावी सूत्रसंचालक झालं पाहिजे, तर काही गोष्टी आपल्याकडं असणं गरजेचं आहे। त्या गोष्टी कोणत्या? मित्रांनो, जर तुम्ही नव्यानं निवेदन क्षेत्रामध्ये उतरलेला आहात तर सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, ती म्हणजे निरीक्षण। मित्रांनो, निरीक्षण शक्ती ही माणसाला घडवण्याचं काम करते। जर तुमच्याकडं अप्रतिम जर तुमच्याकडं निरीक्षण शक्ती असेल तर तुम्हाला नवनवीन गोष्टी ह्या शिकण्यासाठी अधिकशी मदत होते। मित्रांनो, जर तुम्हाला प्रभावी निवेदन करायचं असेल तर तुमच्या विभागामध्ये जे काही निवेदक आहेत त्यांचे कार्यक्रम ज्या ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे आणि ते प्रोग्राम अटेंड करताना नेमका निवेदक बोलतो कसा, नेमका निवेदकाचा चढउतार नेमका कसा आहे, त्याचप्रमाणे नेमकी त्याची शैली कशी आहे, हे अत्यंत बारकाईनं निरीक्षण करणं गरजेचं आहे। मित्रांनो, ज्या वेळेस आपण अनेक निवेदकांना ऐकू त्यावेळेस आपला शब्द साठा हा प्रामुख्याने वाढणारा, त्याच्यासोबत आपल्याकडे एक डायरी आणि पेन असणं गरजेचं आहे। कारण ज्या वेळेस समोरचा निवेदक बोलतोय त्यावेळेस नेमकी त्याची शैली कशी आहे, तो आवाजामध्ये चढ उतार हा नेमका कशा प्रकारे करतोय हे आपल्याला कळतं आणि नेमकी त्याची मांडणी कशी आहे, तो पहिल्यांदा काय मांडतोय, तो शेवटी काय मांडतोय, तो मध्यंतरी काय मांडतोय, तो पाहुण्यांचं स्वागत नेमकं कोणत्या प्रकारे करतोय हे आपल्याला कळायला मदत होते। म्हणून माझं म्हणणं असेल, जे काही नवीन निवेदन क्षेत्रात येऊ इच्छितात आहे किंवा जे नव्यानं आलेले आहेत त्यांनी आपली निरीक्षण शक्ती हे विकसित करणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, दुसरा आणि महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे वाचन। जर आपल्याला निवेदन क्षेत्रामध्ये नाव कमवायचं असेल तर मित्रांनो आपलं वाचन हे प्रगाढ असलं पाहिजे। निवेदन क्षेत्रामध्ये अनेक पैलू आहेत, अनेक विविध प्रकारचे घटक आहेत। याच्यामध्ये वाढदिवसाचं सूत्रसंचालन असतं, लग्नाचं सूत्रसंचालन असतं, एखादा वक्ता तो जयंतीच्या माध्यमातून आपलं भाषण करणार आहे तर त्या जयंतीचं सुद्धा सूत्रसंचालन असतं, एखादा पुस्तक प्रकाशन सोहळा आहे तर त्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं सूत्रसंचालन असतं। आणि ज्यावेळेस आपण अशा विविध प्रकारच्या संचालक म्हणून जातो त्यावेळेस त्या पद्धतीनं आपल्याकडे शब्दसाठा असणं गरजेचं आहे। त्यामुळं जर आपल्याला या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवायचं असेल तर वाचन करणं गरजेचं आहे, कारण वाचनामधून आपल्याला नवीन नवीन शब्दसाठा कळतो। त्याचप्रमाणे नेमका चारोळ्या कोणत्या वापरायच्या, त्याचप्रमाणे नेमकी भाषा शैली कोणती मांडायची हे आपल्याला कळण्यासाठी मदत होते। तिसरा आणि महत्त्वाचा घटक आहे म्हणजे मनन। मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या वक्त्याला ऐकलं, ज्याप्रमाणे तुम्ही सोशल मीडियावरती एखाद्या सुप्रसिद्ध निवेदकाचं सूत्रसंचालन ऐकलं तर त्याच्यात तुम्ही नोट्स काढल्या पाहिजेत आणि नोट्स काढल्यानंतर त्याचं मनन करणं गरजेचं आहे। नेमका पहिल्यांदा कोणती वाक्य बोलली गेली, आवाजात नेमका चढ उतार कुठे झाला, या गोष्टींचं आपण ज्यावेळेस मनन करू त्यावेळेस त्याच्यामध्ये अधिक सखोलतेनं आपल्याला आतमध्ये शिरता येईल आणि त्याच्यातले बारकावे आपल्याला कळतील। म्हणून तिसरा आणि महत्त्वाचा घटक हा सूत्रसंचालक जे काही नव्यानं सूत्रसंचालन करणार आहेत त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे, तो म्हणजे मनन। आणि चौथा घटक आहे तो म्हणजे सराव। मित्रांनो, असं म्हणतात की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट।
जगाच्या पाठीवरती जी जी काही मोठी माणसं झाली, विविध क्षेत्रामध्ये जी मोठी माणसं झाली, त्यांच्याकडे हा गुण होताच, तो म्हणजे सराव. मित्रांनो, हुसेन बोल्ट नावाचा धावपटू तुम्ही ऐकला असेल. हा हुसेन बोल्ट खूप वेगामध्ये का पळतो, तर त्याने तितके वर्ष त्या गोष्टीमध्ये सराव केलेला आहे. ज्या गोष्टींमध्ये तुम्ही अधिकचा सराव कराल, त्या गोष्टीमध्ये तुम्ही प्रगत होत जाता. आणि म्हणून जर निवेदन क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल, जर निवेदन क्षेत्रामध्ये जर स्वतःचं नाव कमवायचं असेल, तर आपल्याला सराव करणं गरजेचं आहे. आणि जर आपण सराव केला तर आपण आपलं नाव हे निवेदन क्षेत्रामध्ये चमकवू शकतो. मित्रांनो, जे तुम्हाला मी घटक सांगितले, त्या घटकांची जर तुम्ही काटेकोरपणे अंमलबजावणी केली तर तुम्ही अप्रतिम असे निवेदक होऊ शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटवरती सांगायला विसरू नका. धन्यवाद.